जिंदाबाद 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 शेतकरी एकता जिंदाबाद 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 जय जवान जय किसान जय जवान जय किसान। या बातमीचे प्रस्तुत करतायत चित्रलेखा फ्लेक्स। चित्रलेखा फ्लेक्स मध्ये अगदी कमी किमतीत फ्लेक्स बॅनर प्रिंटिंग करून मिळेल, तसेच लग्नपत्रिका, ॲक्रेलिक बोर्ड, बॅकलाइट बोर्ड तयार करून मिळेल। आमचा मोबाईल नंबर 78 41 95 57 05। आमचा पत्ता खामगाव बँक समोर, घाटोडेवाडी, अप्रोच रोड, वरुड। वरुड शहरातून आताच्या घडीची एक सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते आहे। वरुड तहसील समोर 2 महिला शेतकऱ्यांचे मागील 3 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। आजचा या उपोषणाचा 4था दिवस आहे। या ठिकाणी अनेक संघटनेच्या वतीने यांना पाठिंबा देखील मिळालेला आहे। अनेक सामाजिक कार्यकर्ते, विशिष्ट नागरिक देखील उपोषण मंडपाला भेट देते आहे। शासनाचे काही अधिकारी देखील या उपोषण मंडपात येऊन गेलेले आहे। मात्र अद्यापही या उपोषणावरती कुठला तोडगा नाही निघाला असल्याने अद्यापही 4थ्या दिवशी हे उपोषण सुरू आहे आणि हे उपोषण आता वेगळ्या वळणाला जात असल्याची देखील या ठिकाणी चित्र जे आहे ते दिसते आहे। त्याच्यामुळे आपल्या सोबत महिला शेतकरी आहेत। ताई, आजचा 4था दिवस आहे, कुठकुठल्या अधिकाऱ्यांनी आपल्या उपोषण मंडपात भेट दिली आणि काय त्यांचा प्रतिसाद आहे? सर, तहसीलदार साहेब जे आहेत, नायब तहसीलदार साहेब पंकज सर चव्हाण आणि दुसरे शहारे सर हे येऊन गेले परवाला, आणि आज पण ते RFO मॅडम सोबत येऊन गेले। बाकी कोणी अधिकारी इथे आलेले नाही। जे अधिकारी आहेत ते आले, त्यांच्याकडून कुठलं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे? ते बोलले की आता तो फॉरेस्टचाच विषय आहे ना, तर तेच चौकशी करू शकतील, बाकी काही नाही। विनंती कोणाकोणा केलेली आहे उपोषण मागे घेण्यासाठी? नाही, विनंती तर कोणी नाही केली मागे। आपली काय भूमिका असणार आहे आता याच्या पुढे? सर, आम्हाला न्याय लागेल, म्हणजे पूर्ण न्याय इथे मंडपात लागेल। वारंवार उपोषण करायला शेतकरी रिकामा नाही। हे शेतकरी 2 पोरी बसले, आम्ही अनाथ आहोत, निराधार आहोत, हे सगळ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या वतीने बसलेले आहोत। म्हणजे सगळ्यांची ताकदने उपोषणाला बसवणं आणि सरकार दरबारी चपला झिजवणं, आमच्या झिजले आणि दुसरे आम्हाला चपलीचं जोड घ्यावं लागले। तर इथे आमच्या मंडपात मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या समोर मागण्या सगळ्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही। जर कोणी दबाव आणून आम्हाला उठवायचा प्रयत्न केला की तुमचे निगेटिव्ह अहवाल देतो असं तसं, तर मग आम्ही आत्मदहन करू, त्यांच्या नावाचे व्हिडिओ व्हायरल करू। आपण बघू शकतो एक वेगळीच प्रतिक्रिया दिलेली आहे। कुठला दबाव आणून जर उपोषण मागे घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही व्हिडिओ व्हायरल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे, असंही देखील त्यांनी उत्तर दिलेलं आहे। प्राध्यापक कमल नारायण उईके सर माझ्यासोबत आहे। काय सर, कशा पद्धतीनं पाहत आहे उपोषणाकडे? आजचा 4था दिवस आहे। उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे। RFO मॅडमच्या 1-2 भेटी झालेल्या आहेत। त्यांनी जो तोडगा काढलेला आहे त्या तोडग्यावर उपोषणकर्त्यांचं समाधान नाही आहे। कारण पहिला जो तोडगा आहे की यांची जी नुकसान भरपाई आहे ते नुकसान भरपाई ते द्यायला तयार आहे, परंतु दुसरा जो मुद्दा आहे उपोषण घेण्याचा, तर दुसरी जी मागणी आहे ती जास्त महत्त्वपूर्ण आहे की ज्या म्हणजे पंचनाम्यांची जी फेरफार झाली आणि चुकीचे खोटे नाटे आकडेवारी देऊन आकडेवारी बदलून जी RTI मार्फत जे काही कागद वगैरे मिळाले, तर ते करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जाब बसला पाहिजे। कारण आज जर त्यांच्यावर वचक बसला नाही तर येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यातच नाही, इतरही ठिकाणी जिथं जिथं पंचनामे होतील, शेतकऱ्यांचं वन्य प्राण्यांमुळे नुकसान होईल, त्यांची नुकसान भरपाई अशाच प्रकारे कोणीतरी चुकीच्या पद्धतीनं त्याचं नुकसान होईल। त्यामुळे हा मुद्दा केवळ या 2 शेतकरी महिला भगिनींचा नाही आहे, तर हा संपूर्ण तालुक्यात ज्यांची शेती वन्य प्राण्यांमुळे नुकसान होते त्या सर्व शेतकऱ्यांचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे यांची आता मुख्य मागणी हीच आहे की जे CCF आहे, म्हणजे यांना जर वाटते की या RFO मॅडमपर्यंतही दोषी असू शकतात, तर साहजिक आहे त्यांच्यावरती कारवाई वरचे अधिकारी करतील। म्हणून CCF मॅडमने इथं यावं आणि याच्यावरती जो काही नक्की असलेला जो काही तोडगा असेल तो जर निघत असेल तर त्या कदाचित माघार घेतील असं मला वाटतं। सर, एका बाजूला राज्य सरकारनं निर्णय घेतला की आईचं नाव आपल्या पुढे लावावं आणि महिलांबद्दल अनेक स्त्री पुरुष समान हक्क असं म्हटलं जाते आणि महिलांसाठी अनेक योजना काढल्या जातात आणि आज महिलांवर उपोषणाची वेळ आलेली आहे। कसं पाहतात एक प्राध्यापक म्हणून? बघा, या देशाची व्यवस्था अशी झालेली आहे की 50 वर्षापर्यंत एका विशिष्ट वर्गानं सत्ता केल्यामुळे दुसरा वर्ग सत्तेपासून इतका दूर होता, तो ज्ञानापासून दूर होता, अभ्यासापासून दूर होता, त्याच्यामुळे जे काही चालतं हे बरोबर आहे असंच त्यांना वाटत होतं।
परंतु आता नव्या नव्या चळवळी उदयास आल्यामुळे आता लोकांना आपल्या हक्काची अधिकाराची जाणीव झाली. नाहीतर पूर्वी आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या, त्याची कुठं दखल पण घेतल्या गेली नाही. आता हे एवढ्यासाठी दिसते की ही जागृतीचं लक्षण आहे. आणि म्हणून आज महिला जर जागृत झालेल्या आहे तर या देशाचं अर्ध कल्याण आजच झालं असं आपण समजू. त्यांनी त्यांचा जो लढा आहे हा अत्यंत संविधानिक मार्गाने पुढे न्यावा. आम्ही एक सामान्य नागरिक, एक सामान्य कार्यकर्ते म्हणून त्यांच्या पाठीशी आहोत. त्या महिला आहे म्हणूनही नाही, परंतु एकूणच शेतकऱ्यांची जी दयनीय अवस्था या सरकारनं गेल्या 10 वर्षात केलेली आहे त्याचा हा परिपाक आहे. आणि म्हणून त्यांनी आपला लढा चालू ठेवावा, आमचं त्यांना समर्थन आहे. आपण कुठून आला आहात आणि कुठे कुठे आपण निवेदन सादर केलेलं आहे यांना पाठिंब्याचं? हे पहिल्यांदा त्यांना हे निवेदनाच्या पाठिंब्याचं मी पत्र देत आहे. हे काल आम्ही वनमंत्र्याच्या घरी जाऊन यांच्याविषयी लवकरात लवकर उपोषण मागे घेण्यासाठी तोडगा काढावा आणि यांच्यावरचा अन्याय लवकरात लवकर दूर करावा याचं लिखित पत्र आम्ही वनमंत्र्याच्या ऑफिसमध्ये जाऊन चंद्रपूरला दिलेलं आहे. नंतर आता उद्याला आम्ही मुख्य वन संरक्षक CCF यांना अमरावतीला जाऊन हे पत्र त्यांच्याकडे देणार आहोत. आमची शेतकरी संरक्षण समितीचा पूर्ण जाहीर पाठिंबा महाराष्ट्राच्या कार्यकर्त्याच्या वतीनं जाहीर केला आहे. आणि हा जो GR आहे, हा जो कायदा झाला, मी विठ्ठलराव बदखल, राहणार भद्रावती, जिल्हा चंद्रपूर, 20 डिसेंबर 1998 पासून जो लढा मी उभा केला त्यानंतरच हे सगळे कायदे उदयास आले. पहिला कायदा 2003 मार्च महिन्यामध्ये झाला. त्याच्यानंतर वाढत जाऊन आता 1 फरवरी 2024 दापोलीच्या आंदोलनानंतर 50,000 रुपये पीक नुकसानीची मर्यादा त्यांनी वाढवलेली आहे एकरी. पण आमचं म्हणणं असं आहे का जे कृषी मूल्यांकनानुसार, म्हणजे या मुलीचं नुकसान जर 1 लाख रुपये झाले असेल तर त्याचं मूल्यांकन कृषी विभागामार्फत, म्हणजे कृषी सहाय्यक असतोच सोबत, त्याच्या मार्फतीने जे मूल्यांकन होते तेवढी रक्कम त्यांना द्यावं. तो शेतकरी कोणताही असो, कोणतंही पीक असो. त्यामुळे या मुलींच्या शेतामध्ये जे नुकसान झालं त्यांनी जो पंचनामा केला, पंचनाम्याचं सूत्र असं आहे का पंचनाम्याची 3 सदस्यीय कमिटी आहे. तलाठी, वनरक्षक आणि कृषी सहाय्यक. वनरक्षकाचं काम आहे कोणत्या जनावराने पीक खाल्लं, तलाठ्याचं काम आहे किती क्षेत्र बाधित झालं, आणि कृषी सहाय्यकाचं काम आहे त्या बाधित क्षेत्रात, म्हणजे जेवढी जागा नासधूस झाली त्याच्यात किती उत्पन्न आलं, त्याची रक्कम किती होते, त्याचा किती क्विंटल माल खराब झाला, याचं जे सूत्र आहे यांचे अलग अलग रिपोर्ट देऊन ते एकत्र करून शेतकऱ्यांची सही घेऊन तो पंचनामा वरिष्ठांकडे सादर करून 30 दिवसाच्या आत पैसे द्यायचे आहे. निश्चितपणे हा खोटा पंचनामा केलेला आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. आपला पुढे काय पाऊल असणार आहे, कुठलं पाऊल आपण उचलणार आहे आता? आम्ही शेतकरी संरक्षण समिती या दोन्ही भगिनींना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाची भूमिका घेण्याच्या अगोदर सर्व ऑफिसरला याची जाण करून आपली संघटना या आंदोलनात सहभागी होऊ शकते. हे बॅनर आहे. आपण बघू शकतो वरुड तहसील कार्यालयासमोर मागील 3 दिवसांपासून 2 महिला शेतकऱ्यांचे हे उपोषण सुरू होते. आजचा या उपोषणाचा 4था दिवस आहे आणि उपोषणानं कुठलं तरी आता एक वेगळं वळण घेतलेलं आहे. अनेक नागरिकांचा पाठिंबा, अनेक संघटनांचा पाठिंबा या उपोषणाला मिळालेला आहे. मात्र उपोषणकर्त्या ज्या 2 महिला शेतकरी आहे त्यांनी असं या ठिकाणी शासनाला चेतावणी दिलेली आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही आणि जोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही आणि जोर जबरीने किंवा आम्हाला इथून उचलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आत्मदहन करू, त्याचे व्हिडिओ व्हायरल करू, असे देखील चेतावणी जी आहे ही प्रशासनाला या 2 महिला शेतकऱ्यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन सागर निंबोरकरसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड.